नमस्कार मित्रांनो, आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, हिंगोली पोलीस पाटील पदाचा उद्या पेपर आहे आणि त्या पेपरच्या अनुषंगानं मागचा जो काही 2017चा पेपर झालेला आहे, त्या पेपरमधलं आपल्याला जे गणिताचं विश्लेषण आहे ते बघायचं आहे. खरं तर आज निवडणूक असल्यामुळं काल आणि आज आपल्याला या ठिकाणी व्हिडिओ घेता आले नाहीत. परंतु हिंगोलीचा पेपर आपल्याकडे उपलब्ध झाल्यामुळं आपण काय केलेलं आहे, की हे जे गणित आहे त्याचं स्पष्टीकरण आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, त्याचं जी आणि कोणता घटक किती मार्कासाठी हे पाहणार आहे. परंतु उद्या ज्यांचा पेपर आहे त्यांच्यासाठी गणिताचं स्पष्टीकरण अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून आपण काय करूया, जास्त वेळ न लावता ही गणित आणि त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करूया. मग चला बघूया आपण पहिले गणित. बघा, 15,000 अधिक 20 शतक अधिक 2 दशक बरोबर किती? पर्याय आहे 15,000, दुसरा आहे 17,020, तिसरा आहे 17,200 आणि चौथा आहे 15,002. तर कशा पद्धतीने सोडवायचं बघा. या ठिकाणी आहे 15,000. 20 शतक, 20 शतक म्हणजे किती रे? 2,000. कारण बघा, एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार या ठिकाणी आहे. तर तुम्हाला सांगितलेलं आहे 20 शतक. 20 शतक म्हणजे एकक, दशक, शतक आणि 20 शतक म्हणजे 2,000 होणार आहे. म्हणून हे आलं या ठिकाणी 2,000 आणि 2 दशक म्हणजे एकक आणि या ठिकाणी दशक. तर बघा, आता यांची बेरीज करा. 1, 2, 3, 0, 0, 2, 2, 0, 0, 15 आणि 2, 17 म्हणजे 17,020 या ठिकाणी तुमचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. तर एवढ्या सोप्या पद्धतीचं गणित आहे. जर समजलं असेल तर आपण बघा मित्रांनो, दुसरं गणित आहे. सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती? आता सर्वात लहान संख्या तयार करणं किंवा सर्वात मोठी संख्या तयार करणं, याचे जे काही आपले बॅचमधले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण लेक्चर घेतलेले आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला सर्वात लहान अंकी संख्या कशी तयार करायची, सर्वात मोठी कशी तयार करायची आणि मग एकूण संख्या किती आहेत हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. म्हणजे 1 ते 100, 1 ते 1,000, 1 ते 10,000 पर्यंत किती संख्या त्यामध्ये सम येतात, किती विषम येतात, लहान अंकी संख्या कशी तयार करायची, मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करायची हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे मी इथे जास्त सांगत बसणार नाही. पण एक तुम्हाला गोष्ट सांगतो, की लहानात लहान संख्या करत असताना एक वरती तुम्ही जेवढ्या शून्य वाढवणार आहे तेवढी तुमची काय होणार आहे, ती संख्या होणार आहे कमीत कमी. मग एक अंकी असेल किंवा 2 अंकी असेल, 3 अंकी, 4 अंकी लहानात लहान संख्या तयार करत असताना आपल्याला एक वरती शून्य द्यायच्या आहेत. मग 1 अंकी, 2 अंकी जर तुम्हाला लहानात लहान संख्या तयार करायची असेल तर फक्त एक वरती शून्य द्यायचा. त्याच्यापेक्षा 3 अंकी लहानात लहान संख्या तयार करायची असेल तर 2 शून्य द्यायच्या. 4 अंकी जर का लहानात लहान संख्या तयार करायची असेल तर तुम्हाला एक वरती म्हणजे जेवढे अंकी सांगितलेले आहेत, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, 6 अंकी, जर लहानात लहान संख्या तयार करायची असेल तर तुम्हाला एक वरती शून्य द्यायचे आहेत आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना तुम्हाला 9 वरती 9 वाढवत न्यायचं आहे. म्हणजे ही झाली तुमची मोठ्यात मोठी आणि ही झाली तुमची लहानात लहान. मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना आता बघा, 9 किती वेळा आलेला आहे? 1, 2, 3, 4 म्हणजे ही झाली तुमची मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या. परंतु लहानात लहान 4 अंकी किंवा 3 अंकी, 5 अंकी संख्या तयार करत असताना फक्त काय करायचं, एक वरती जेवढ्या तुम्ही शून्य देणार आहे ती तुमची लहानात लहान संख्या असणार आहे. मग आपल्याला काय सांगितलंय, की सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती? मग 3 अंकी संख्या, एक वरती आपण 2 शून्य देतो त्यावेळेला 3 अंकी संख्या तयार होते आणि हीच तुमची काय आहे, लहानात लहान संख्या आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी तुमचं उत्तर असणार आहे. जर ही संख्या विचारात घेतली तर ही मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या या ठिकाणी आहे. त्यामुळे लहानात लहान 3 अंकी संख्या जी आहे ती या ठिकाणी 100 आलेली आहे. जर हे समजलं असेल तर आपण पुढचं गणित बघा मित्रांनो. तिसरा प्रश्न आहे. एका सांकेतिक लिपीत काजळ शब्द 875, कावळा शब्द 846 आणि जवस शब्द 742 असा लिहितात, तर कासवा शब्द कशा पद्धतीने लिहिला जाईल? म्हणजे सांकेतिक भाषेमध्ये कोडवर्डमध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि पर्याय आहेत 824, 842, 873 आणि 724. मग पहिल्यांदा मित्रांनो बघा, काजळसाठी आपण काय घेतलेलं आहे, काजळ असा ज्यावेळेस आपण शब्द घेतो त्यावेळेला त्याला सांकेतिक भाषेमध्ये काय म्हटलं जातं, 875. त्यानंतर कावळा या शब्दासाठी बघा, कावळा या शब्दासाठी 846 आणि तिसरा आहे जवस. जवस या शब्दासाठी काय केलेलं आहे, 742 हा शब्द या ठिकाणी घेतलेला आहे. आता पहिल्यांदा जर तुम्ही बघितलं मित्रांनो, तर या दोन्हीमध्ये जर बघितलं तर इथं तुम्हाला 8 कॉमन दिसत असेल, 8 कॉमन दिसतोय. जर 8 कॉमन दिसत असेल तर या दोन्हीमध्ये कोणता शब्द कॉमन दिसतोय बघा, तर या दोन्हीमध्ये तुम्हाला का शब्द कॉमन दिसतोय. का म्हणजे का साठी काय येणार आहे, का साठी या ठिकाणी 8 अंक येणार आहे. मग का साठी 8 अंक येणार आहे, प्रत्येक याच्यामध्ये
8 8 आहे पहिल्यांदा, कारण आपल्याला काय करायचं आहे, कासव कासव यासाठी आपल्याला शब्द अंक बघायचा आहे म्हणजे कोडवर्डमध्ये. मग पहिल्यांदा इथे काय येणार, 8 येणार. मग हा पर्याय या ठिकाणी तुमचा कॅन्सल झाला. आता दुसरं बघा, या दोन्हीमध्ये जर तुम्ही बघितलं, या दोन्हीमध्ये किंवा इथं 7 आहे, इथं 7 आहे. मग बघा, इथं आपण त्रिकोण करूया. या ठिकाणी 7 आहे, या ठिकाणी सुद्धा काय आहे, 7 आहे. मग या पहिल्यामध्ये आणि तिसऱ्यामध्ये कॉमन काय बघा, पहिल्यामध्ये ज आहे, तिसऱ्यामध्ये ज आहे. म्हणजे या ठिकाणी इथं पण आपण त्रिकोण करूया, इथं पण आपण त्रिकोण करूया. म्हणजे ज साठी काय येणार आहे, ज साठी 7 येणार आहे. ज साठी या ठिकाणी काय येणार आहे, 7 येणार आहे. लक्षात ठेवा. मग आता बघा, इथं 4 आहे, इथं 4 आहे. बघा, याला आपण गोल करूया. इथं 4 आहे, इथं 4 आहे. मग या दोन्हीमध्ये कॉमन काय आहे बघा, या दोन्हीमध्ये कॉमन काय आहे, व आहे. म्हणजे व ला आपण गोल केला, म्हणजे व साठी काय येणार आहे, आता व साठी 4 येणार आहे. व साठी 4 येणार आहे, म्हणजे या ठिकाणी तुमचं 4 येणं अपेक्षित आहे. मग कुठल्या ह्याच्यात हे आहे बघा, पहिल्यांदा 8 आणि शेवटी 4. पहिल्यांदा 8 आणि शेवटी 4 म्हणजे इथं आहे. पहिल्यांदा 8 आणि शेवटी 4 हे चुकलं. पहिल्यांदा 8 शेवटी 4 हे चुकलं. म्हणजे तुमचं बरोबर उत्तर काय आहे, या ठिकाणी हे असणार आहे. मग राहिलं तुम्हाला सच कोडवर्ड. सचा जर कोडवर्ड काढायचा असेल, सचा जर कोडवर्ड काढायचा असेल तर बघा, राहिला शब्द कोणता या ठिकाणी, इथं फक्त स राहिलेला आहे आणि इथं 2 राहिलेला आहे. म्हणजे ते या ठिकाणी काय येणार आहे, 2 येणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं 824 हा जो अंक आहे तो कासव या शब्दासाठी येणार आहे. हेच तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. तर हे समजलं असेल तर आपण पुढच्या गणित बघा मित्रांनो. चौथा प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत GREAT म्हणजे ग्रेट हा शब्द TAERG असा लिहितात, तर YOUNG हा शब्द कशा पद्धतीने लिहाल. म्हणजे यंग थोडक्यात आपण म्हणूया की कशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचा आहे. म्हणजे त्या शब्दाच्या बाबतीमध्ये आपण पुढे काय लिहिणार आहे, कोडवर्डमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. मग बघा, या ठिकाणी काय दिलेलं आहे, GREAT दिलेला आहे आणि हाच शब्द या ठिकाणी कशा पद्धतीने लिहिलेला आहे, TAERG. तर आपल्याला आता सांगितलेलं आहे काय, की YOUNG हा शब्द कशा पद्धतीनं या ठिकाणी लिहिला जाईल. म्हणजे थोडक्यात असेल, तर इथं काय असणार आहे, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. मग बघा, याने काय केलेलं आहे, की हा जो टी शेवटी आहे तो पहिल्यांदा आणलेला आहे. त्यानंतर ए 2 नंबरला आहे, तो इकडे 2 नंबरला आणलेला आहे. ई पाठीमागून 3 नंबरला आहे, हा 3 नंबरला आणलेला आहे. आर इकडून 2 नंबरला आहे, तर हा इकडून 2 नंबरला आहे. आणि जी पहिल्यांदा आहे तो या ठिकाणी शेवटला आहे. मग बघा, या ठिकाणी तेच होणार आहे काय, की इथं जो जी आहे, जी तो पहिल्यांदा येईल, त्यानंतर एन, त्यानंतर यू, त्यानंतर ओ, आणि त्यानंतर शेवटी काय येणार आहे, वाय येणार आहे. म्हणजे पहिला इकडे शेवटी आहे, तो इथं पहिला. म्हणजे पाठीमागून या ठिकाणी काय केलेलं आहे, क्रमवार पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एनला एन, यूला यू, ओला ओ आणि वायला या ठिकाणी वाय. बघा, सेम तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल तर तुमचं उत्तर काय येणार आहे, GNUOY. GNUOY म्हणजे या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचं जे उत्तर आहे ते असणार आहे. तर हे तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात आलं असेल. सोपं आहे मित्रांनो, फार काही अवघड नाही आणि फार डिफिकल्ट लेवलची गणिते सुद्धा तुम्हाला येणार नाहीत. त्यामुळे तुम्ही बिनधास्त जायचं आहे. जर हे समजलं असेल तर आपण पुढचं गणित बघू. बघा मित्रांनो, पुढचं गणित आहे 5 तास 55 मिनिटे अधिक 4 तास 44 मिनिटे बरोबर किती. पर्याय आहे 9 तास 39 मिनिटे, 10 तास 9 मिनिटे, 10 तास 19 मिनिटे, 10 तास 39 मिनिटे. तर बघा, काय करायचं आहे तुम्हाला, 5 तास 55 मिनिटे अधिक 4 तास 44 मिनिटे. म्हणजे बघा, 5 आणि 4 9, 5 आणि 4 9 आणि या ठिकाणी 5 आणि 4 9. लक्षात ठेवा मित्रांनो, 9 तास 99 मिनिटे आलेले आहेत. परंतु 9 तास 99 मिनिटे म्हणजे ह्यातले जे 60 मिनिटाचा 1 तास असतो, तो 1 तास या ठिकाणी आपल्याला इकडे ॲड करायचा आहे. म्हणजे 99 मिनिटाच्या मधून आपण ज्यावेळी 60 मिनिटं वजा करणार आहे, त्यावेळी 9 आणि 9तून 6 गेले, उरले 3, इथं उरले 39. आणि हा जो 60 मिनिटाचा 1 तास आहे आपण मायनस केलेला, तो या ठिकाणी इथं मिळवायचा आहे. म्हणजे इथं मिळवलं आपण, किती झाले, या ठिकाणी झाले तुमचे 10. किंवा असं करा की 9 तास हे जे 99 मिनिटं आहेत, ते आता मिनिटं किती शिल्लक राहिली, 39. आणि एक जो हा तास आहे मायनस केलेला,
तो या ठिकाणी इथं तुम्हाला मिळवायचा आहे. म्हणजे आता झाले किती 9, 3, 9 आणि 10 10 तास 39 मिनिटे म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक 4 असणार आहे. लक्षात ठेवा, आपण या ठिकाणी जी 99 मिनिटं होती, 60 मिनिटाचा 1 तास असतो, तो 60 मिनिटं आपण मायनस केली आणि ती या 9 मध्ये जोडली. म्हणजे तो जो 1 तास आहे तो या 9 मध्ये जोडला. तास किती झाले 10 आणि ते 60 मिनिटं आपण मायनस केल्यामुळे तिथे उरले किती 39 म्हणजे 39 मिनिटं. याचाच अर्थ 10 तास 39 मिनिटं हे तुमचं उत्तर असणार आहे. जर हे समजलं असेल आपण पुढचं गणित बघा मित्रांनो, या ठिकाणी पुढचं गणित आहे, अतिशय सोपं आहे. खालीलपैकी कोणत्या संख्येस 5 ने भाग दिल्यावर बाकी 3 उरते. आता मित्रांनो बघा 1001, 1003, 1005 आणि 1006. आता तुम्हाला माहिती आहे की 1000ला सरळ सरळ काय होतो या ठिकाणी 5 ने भाग जातो. म्हणजे 5 दुनी 10 म्हणजे 200 किंवा 200 गुणिले जर तुम्ही 5 केले तर उत्तर किती येतं 1000 येतं. याचाच अर्थ 1000ला 5 ने सरळ सरळ भाग जातो. 5ची कसोटीच आहे की ज्या संख्येला 0 किंवा 5 ने निशेष भाग जातो त्याला या ठिकाणी 5 ने निशेष भाग जातो. मग बघा या ठिकाणी 1000 आहे, याला 5 ने जाईल. या ठिकाणी 1000 आहे, याला 5 ने जाईल. या ठिकाणी 1000 आहे, याला 5 ने जाईल. या ठिकाणी 1000 5 ने जाईल. उरली जी बाकी आहे बघा किती 3. तुम्हाला बाकी किती उरायला सांगितली 3. म्हणजे या ठिकाणी तुमचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 आहे. एवढ्या सोप्या पद्धतीचं हे गणित आहे. किंवा तुम्ही जर असं केलं की 1003 भागाकारामध्ये 5 असं जरी सोडवलं तरी सुद्धा तुमचं उत्तर तेच येणार आहे. शेवटी बाकी 3 उरणार आहे. जरी समजलं असेल तर आपण पुढचं गणित बघा मित्रांनो, पुढचं गणित आहे 401 या संख्येला 33 ने भागले तर बाकी काय उरेल. पर्यायी आहे 8, 6, 5 आणि 15. तर बघा 401 भागाकारामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला 33 ने भागायचं आहे. पण 33 एके 33 भागिले किती उरले किती बघा 10तून 3 गेले उरले 7. दिलेला आजच्या परत घेतला 4तून 4 गेले उरला 0. त्याच्यावरती 1 उतरून घेतला. आता 33 दोन्ही या ठिकाणी किती येणार 66. 11तून 6 गेले उरला 5. दिलेला आजच्या परत घेतला 7तून 7 गेले उरले 0. म्हणजे तुमचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बाकी किती उरणार आहे 5 उरणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. किंवा तुम्ही जर 32 गुणिले 33 केले तर त्याचं जे उत्तर येणार आहे ते उत्तर बघा आणि मग त्याच्यानंतर या ठिकाणी तुमची बाकी जी आहे ती किती येते बघा. याच्यावरून सुद्धा तुम्हाला काढता येऊ शकतं. म्हणजे बघा जर हा तुम्ही गुणाकार केला आता बघा 33 गुणिले 12 12 त्रिक 36 8 3 12 त्रिक 36 आणि 3 किती झाले 39 396 आणि 396 अधिक तुम्ही 5 केले बघा तर किती येईल 6 आणि 5 1101 आजच्याला 1 9 1 10 0 आजच्याला 1 401. म्हणजे हे जे उत्तर आहे तुमचं बरोबर आहे. तर अशा पद्धतीने हे जर समजलं असेल तर आपण आता पुढचं गणित बघा मित्रांनो. या ठिकाणी 8व्या क्रमांकाचं गणित आहे की 242 गुणिले 258 बरोबर किती. आणि या ठिकाणी 62 436 62 456 त्यानंतर 12 48 72 आणि 62 466 अशा पद्धतीनं या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. तर बघा बरेच विद्यार्थी काय करणार की 242 गुणिले 258 मग पहिल्यांदा 8 ने गुणणार मग 5 ने गुणणार आणि मग 2 ने गुणणार. हे तुम्ही कधी करायचं ज्यावेळेस तुमच्याकडे भरपूर वेळ शिल्लक असेल त्यावेळेला हे करायचं आहे. परंतु आता बरीचशी मुलं अशीच करणार आहेत कारण बऱ्याच जणांचं गणित कच्चं आहे त्यामुळे नियम वगैरे पाठ नसतील तर अशा पद्धतीने सोडवणार आहेत. हे तुम्हाला सोडवलं तर चालतं परंतु याच्यासाठी जास्त वेळ लागणार आहे. पण याला एक टेक्निक आहे बघा. या ठिकाणी 242 जर तुम्ही केलं तर याचा अर्थ असा आहे की 250 वजा 8 आणि या ठिकाणी जर बघितलं तर 250 अधिक 8 म्हणजे पहिल्या कंसामध्ये काय केलेलं आहे ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये काय केलेलं आहे ए वजा बी. जर 250ला ए मानलं आणि जर 8ला बी मानलं तर पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी याचाच वर्ग याचाच अर्थ असा आहे एचा वर्ग वजा बीचा वर्ग. मग ए जर तुम्ही 250 पकडलं तर या ठिकाणी 250चा वर्ग वजा 8चा वर्ग 8चा वर्ग मग 25चा वर्ग बघा 250चा किती येणार 625 आणि 2 शून्य वजा 8चा वर्ग 64. मग हे तुम्हाला सोडवायचं आहे बघा 625 डबल 0 वजा या ठिकाणी 64. मग 10तून 4 गेले उरले 6. दिलेला हातच्या परत घेतला 10तून 7 गेले उरले 3. दिलेला हातच्या परत घेतला 5तून 1 गेला उरले 4. 2 2 आणि 606 म्हणजे 62 436 62 436 हे या ठिकाणी तुमचं उत्तर असणार आहे. तर याचा मित्रांनो अर्थ ही जी सूत्र आहेत ही सूत्र तुम्हाला पाठ पाहिजेत तर आणि तरच हे तुम्ही गणित सोडवू शकता लवकर. किंवा मग तुम्हाला ही मेथड जी आहे
ती पारंपरिक मेथड, या मेथडने सुद्धा तुम्ही या ठिकाणी हे गणित सोडवू शकता. जर हे समजलं असेल तर आपण पुढच्या गणित बघा मित्रांनो, 9वा प्रश्न आहे. विसंगत पद ओळखायचं आहे तुम्हाला. पहिला आहे 11, 13, 17 आणि 21. बघा या ठिकाणी दिलेलं आहे 11, त्यानंतर 13, या ठिकाणी 17 आणि या ठिकाणी 21. जर तुम्ही बघितलं तर 11 ही मूळ संख्या आहे, 13 ही मूळ संख्या आहे, 17 ही मूळ संख्या आहे, मात्र 21 अशी एकमेव संख्या आहे की जी संयुक्त संख्या आहे, 7 त्रिक 21. म्हणून या ठिकाणी जी वेगळा घटक आहे किंवा वेगळी संख्या आहे किंवा विसंगत जे पद आहे ते कोणतं आहे? 21 आहे. कारण 21 सोडून बाकीच्या ज्या काही संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत त्या संख्या कशा आहेत? या ठिकाणी या तीनही संख्या ज्या आहेत त्या मूळ संख्या आहेत. त्यामुळे ही जी संख्या आहे ती वेगळी असणार आहे. उत्तर तुमचं पर्याय क्रमांक 4 असणार आहे. जर हे समजलं असेल तर आपण पुढचं बघा मित्रांनो, 10वा प्रश्न आहे. 48 मीटर कापडापैकी 13.5 मीटर पॅन्टसाठी वापरले व 18.25 मीटर कोटासाठी वापरले तर किती मीटर कापड उरले? 1.625 मीटर, 16.25 मीटर, 75.25 मीटर किंवा 16 मीटर असे पर्याय दिलेले आहेत. तर बघा 48 मीटर कापड आहे, 48 मीटर या ठिकाणी कापड आहे. यापैकी वापरलेलं आहे किती? 13.5 मीटर, 13.5 मीटर पॅन्टसाठी वापरले व 18.25 मीटर, 18.25 मीटर या ठिकाणी वापरलेलं आहे कशासाठी? कोटासाठी. म्हणजे ही आता एकूण यांची बेरीज करायची आहे. बघा एकूण किती मीटर कापड वापरलेलं आहे आणि ते यातून वजा केल्यानंतर आपल्याला शिल्लक कापड मिळणार आहे. मग 5शी 5, 5 आणि 2 या ठिकाणी 7, पॉईंटच्या खाली पॉईंट, 8 आणि 3 11शी 1, हातच्याला 1, 1, 1 आणि 2 आणि 1 3, म्हणजे 31.75 मीटर जे कापड आहे ते पॅन्टसाठी आणि कोटासाठी वापरले गेलेलं आहे. मग टोटल किती होतं? 48. टोटल 48 मीटर कापड होतं. आता त्यातनं मायनस करा 31.75, 31.75. बघा 48 मीटर कापड होतं, त्यापैकी 31.75 मीटर जे कापड आहे ते कापड पॅन्टसाठी आणि कोटासाठी वापरलेलं आहे. मग शिल्लक कापड बघा 10तून 5 गेले, उरला 5, दिलेला हातचा परत घेतला, 10तून 8 गेले, उरला 2, पॉईंटच्या खाली पॉईंट, दिलेला हातचा परत घेतला, 8तून 2 गेले, उरले 6 आणि 4तून 3 गेला, उरला 1, म्हणजे 16.25 मीटर कापड जे आहे ते या ठिकाणी शिल्लक राहिलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 जे आहे ते तुमचं उत्तर असणार आहे. तर अशा पद्धतीने हे गणित समजलं असेल तर आपण पुढचं गणित बघा मित्रांनो. पुढचं गणित आहे 26च्या किती टक्के म्हणजे 78 होईल? 0.33, 3, 300 आणि 200. तर बघा 26च्या म्हणजे गुणाकारामध्ये किती टक्के म्हणजेच x टक्के बरोबर 78 होईल. मग बघा x टक्के बरोबर हे गुणाकारामध्ये आहे. या ठिकाणी काय होईल? भागाकारामध्ये जातील, म्हणजे 78 भागिले 26. मग बघा हे जे टक्के आहेत, आता इथं लक्षात ठेवा, हे जे टक्के आहेत x बरोबर 78/26 गुणिले हे 100 इकडं, हे जे टक्के आहेत भागाकारामध्ये बघा x टक्के म्हणजे काय असतं? x टक्के म्हणजे x/100 असतं, लक्षात ठेवा. मग हे जे 100 आहेत, हे टक्केचे 100 या ठिकाणी काय होतील? गुणिले होतील. मग बघा 13 दुनी 26, 13 संग 78, बे एकी बे, बे पंचे 10, म्हणजे x बरोबर 6 गुणिले 50, म्हणून x बरोबर किती येईल? या ठिकाणी 300 येणार आहे. म्हणजे 26च्या किती टक्के म्हणजे 78 होईल? तर 26च्या 300% म्हणजे या ठिकाणी 78 होणार आहे. जर हे तुम्ही सोडवलं बघा, 26च्या चाचीचे म्हणजे गुणाकार, 300% म्हणजे काय? 100. किती येतं बघा? 78 येते का बघा? ही 0 गेली, ही 0 गेली, ही 0 गेली, ही 0 गेली, उरले किती? 26 गुणिले 3, 3 संग 1808, आजच्याला 1, 3 दुनी 6 आणि 1 7, म्हणजे 26च्या जर तुम्ही 300% काढले तर ते किती येतात? 78 येतात. तर अशा पद्धतीनं हे समजलं असेल तर आपण पुढचं गणित बघा मित्रांनो. पुढचं गणित आहे शशांक द्रविडपेक्षा हुशार आहे, द्रविड युनुसपेक्षा हुशार आहे, तर सर्वात हुशार कोण? शशांक, द्रविड, युनुस आणि यापैकी नाही. तर मागच्या स्पष्टीकरणामध्ये सुद्धा आपण अशा पद्धतीने सोडवलेलं आहे की शशांक द्रविडपेक्षा हुशार आहे. म्हणजे इथं जर द्रविड घेतला, तर द्रविडपेक्षा हुशार कोण आहे? शशांक. शशांक हा हुशार आहे. आणि काय म्हणलेलं आहे? द्रविड युनुसपेक्षा हुशार आहे. म्हणजे हा जो द्रविड आहे तो या ठिकाणी युनुसपेक्षा हुशार आहे. म्हणजे सगळ्यात हुशार कोण झाला? तर या ठिकाणी शशांक हे तुमचं उत्तर असणार आहे. किंवा दुसऱ्या मेथडने जर तुम्ही जर हे सोडवण्याचा प्रयत्न केला तर बघा शशांक द्रविडपेक्षा हुशार आहे. हा जर इथे तुम्ही द्रविड पकडला, हा जर द्रविड पकडला तर शशांक काय आहे? शशांक द्रविडपेक्षा सुद्धा कसा आहे? हुशार आहे. आणि द्रविड जो आहे तो युनुसपेक्षा हुशार आहे. म्हणजे युनुस इथं असणार. युनुस बघा, युनुसपेक्षा द्रविड हुशार, द्रविडपेक्षा शशांक हुशार,
म्हणजे सर्वात हुशार जो आहे तो शशांक असणार आहे. जर हे समजलं असेल तर आपण पुढच्या बघा मित्रांनो, पुढचं गणित आहे. खरेदी रुपये 2000, विक्री रुपये 2400 आहे, तर शेकडा नफा किती? 24%, 20%, 30% आणि 40% पर्याय दिलेले आहेत. तर बघा, खरेदी किंमत किती आहे? 2000 रुपये आहे आणि विकलेलं किती आहे? 2400ला विकलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, ही आहे तुमची खरेदी किंमत, ही आहे विक्री किंमत, आणि मग या ठिकाणी तुमचा नफा किती आहे? तर 400 रुपये. नफा किती झालेला आहे? 400 रुपये. जर 2000 खरेदी किंमत असेल, 2400ला विकली असेल, म्हणजे 2400ला विकली असेल, तर या ठिकाणी नफा किती झालेला आहे? 400 रुपये झालेला आहे. मग बघा, 2000 वरती त्याला या ठिकाणी नफा किती झालेला आहे? 400 रुपये झालेला आहे. आणि तुम्हाला शेकडा नफा काढा सांगितलेला आहे, मग 100ने गुणायचं. ही शून्य गेली, 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 ही शून्य गेली. राहिले किती? 2 आणि 20 दुनी 40, म्हणजे 20% या ठिकाणी काय झालेला आहे? शेकडा नफा झालेला आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी सोडवायचं आहे. जर हे समजलं असेल तर आपण पुढचं गणित बघा मित्रांनो. पुढचं गणित आहे 4 मीटर वजा 40 सेंटीमीटर बरोबर किती मीटर? 3.96 मीटर, 1 मीटर, 1.6 मीटर, 3.6 मीटर. तर बघा, 4 मीटर आणि इथे तुम्हाला सेंटीमीटर मायनस करायला सांगितलेलं आहे. मग 4 मीटर, आता मीटरचं आपल्याला सेंटीमीटरमध्ये रूपांतर करून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्हीची वजाबाकी आपल्याला करणं सोपं जाईल. मग 4ला जर आपण 100ने गुणलं, कारण 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर असतो, म्हणून आपण 4ने काय केलं? 4ला 100ने गुणलं, वजा याच्यामध्ये आता काय करायचं आहे? 40 करायचं आहे. मग बघा, 4 गुणिले 100 बरोबर किती आलं? 400 सेंटीमीटर आलं. लक्षात ठेवा, 400 सेंटीमीटर. मग 400 सेंटीमीटर वजा 40, मग किती झाले? 400 वजा 40 बघा, 400 वजा 40, शून्याशी शून्य, 10तून 4 गेले 6, दिल्लाच्या परत घेतला, 4तून 1 गेले 3, म्हणजे उरले किती या ठिकाणी? 360 सेंटीमीटर. 360 सेंटीमीटर. परंतु मित्रांनो, आपल्याला काय विचारलेलं आहे? मीटरमध्ये विचारलेलं आहे. मग आता 100 सेंटीमीटर म्हणजे काय होईल? 1 मीटर. 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर होणार आहे. मग आता या ठिकाणी लक्षात ठेवा, हे जे तुमचं 360 सेंटीमीटर आलेलं आहे, 360 सेंटीमीटर आलेलं आहे, याला ज्यावेळेस तुम्ही 100ने भागणार, त्यावेळेला बघा, ही शून्य गेली, ही शून्य गेली. आता 36/10 म्हणजेच काय? तर 3.6 मीटर या ठिकाणी तुमचं उत्तर येणार आहे. म्हणजे बघा, पर्याय क्रमांक 4 हे काय असणार आहे? तुमचं उत्तर असणार आहे. आपण या ठिकाणी 100ने का भागलं? कारण आपल्याला सेंटीमीटरचं मीटरमध्ये रूपांतर करायचं आहे आणि 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर असतं, म्हणून या ठिकाणी आपण काय केलेलं आहे? 100ने भाग दिलेला आहे. तर तुमचं जे उत्तर आहे ते 3.6 मीटर असं येणार आहे. हे समजलं असेल तर आपण पुढचं बघा मित्रांनो. पुढचं गणित बघूया. एका टोपलीत 2 डझन सफरचंद होते, तर 20 टोपल्यात किती सफरचंद? 48, 240, 480 आणि 960. आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला माहित पाहिजे की एका डझनामध्ये नेमके किती घटक असतात. जर 1 डझन केळी, 1 डझन सफरचंद किंवा काय असेल, 1 डझन संत्री वगैरे, तर 1 डझन म्हणजे बरोबर किती आहे? 1 डझन बरोबर 12. 1 डझन बरोबर 12. मग 2 डझन बरोबर किती? 2 डझन बरोबर 24. बघा, 2 डझन बरोबर या ठिकाणी 24. मग एका टोपलीमध्ये सफरचंद किती आहेत? 24. 2 डझन म्हणजे किती? 24. तर तुम्हाला विचारलेलं आहे 20 टोपल्यांमध्ये किती? मग मित्रांनो, याच्या तुलनेमध्ये हे जर 20 पट असेल, तर याच्या तुलनेमध्ये सुद्धा किती असायला पाहिजे? 20 पट असायला पाहिजे. म्हणजे 24 दोन्ही 48, म्हणजे बघा, 24 गुणिले 20 म्हणजे 480 हे तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3. किंवा बघा, एका टोपलीमध्ये 24 सफरचंद असतील, 2 डझन म्हणजे 24, तर 20 टोपल्यामध्ये किती सफरचंद असतील? जर याच्या तुलनेमध्ये हे 24 पट असेल, तर याच्या तुलनेमध्ये सुद्धा किती? 24 पट असायला पाहिजे. म्हणजे 24 गुणिले 20 बरोबर 480. कशाही पद्धतीने तुम्ही सोडवलं तरी उत्तर तुमचं तेच येणार आहे. जर हे समजलं असेल तर आपण पुढचं गणित बघा मित्रांनो. पुढचं गणित आहे 5/16चे 16% बरोबर किती? 0.05, 0.005, 0.15 आणि 0. या ठिकाणी 5. मग बघा, 5/16, 5/16, चा चे म्हणजे गुणाकार, 16% म्हणजे 16 या ठिकाणी 100. मग बघा, हे 16 गेले, हे 16 गेले, उरले किती आता? 5/100. मग बघा मित्रांनो, तुम्ही जर बेसिक केले तरी सुद्धा बघा, 5/100, 100 0 0, उरला किती बघा? 5. त्याच्यावरती 0 उतरून घेतले, इथं पॉईंट द्या.
100ने 50ला भाग जात नाही, म्हणजे 100 शून्य शून्य, उरले किती आता बघा 50, त्याच्यावरती शून्य उतरून घ्या, 100 पाचा 500, म्हणजे या ठिकाणी तुमचं उत्तर किती आलेलं आहे 0.05. 0.05 म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक हे तुमचं उत्तर असणार आहे. तर अशा पद्धतीनं जर हे समजलं असेल तर आपण बघा मित्रांनो, पुढचं गणित आहे 12% दराने 4 वर्षात 408 रुपयाचे व्याज, 408 रुपये व्याज आले तर मुद्दल किती? 1224, 850, 136 आणि 816. तर मित्रांनो, तुम्हाला सरळ व्याजाचं सूत्र माहीत आहे. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागाकारामध्ये या ठिकाणी 100. तुम्हाला 12% दर दिलेला आहे, व्याज दिलेला आहे आणि कालावधी सुद्धा दिलेला आहे. मग 408 रुपये व्याज आहे, म्हणून सरळ व्याजाच्या ठिकाणी तुम्हाला 408 रुपये लिहायचं आहे. मुद्दल विचारलेले आहे, आपल्याला माहित नाही. गुणिले दर किती आहे? दर 12% दिलेला आहे. 12% गुणिले कालावधी किती आहे? 4 वर्ष आहे आणि भागाकारामध्ये या ठिकाणी 100 आलेला आहे. मग बघा आता काय होईल की 408 हे भागाकारामध्ये आहेत, इकडे आल्यानंतर गुणाकारामध्ये होतील 100 बरोबर म गुणिले 12 चोक या ठिकाणी 48. मग आता काय होईल बघा 408 गुणिले 100 भागाकारामध्ये, हे जे गुणिले आहेत इकडे आल्यानंतर भागाकारामध्ये होतील. मग बघा आता याला भाग द्या तुम्ही, 8 संग 48, इथं बघा 8 45 आणि 8 एके 8, त्यानंतर 2 त्रिक 6 आणि 2 पंचे 10 म्हणजे आले 50, 3 एके 3 आणि 17 त्रिक 51, म्हणजे आता उरले किती 17 गुणिले 50, 17 पाचा 85 आणि हे एक शून्य, म्हणजे 850 जे आहे ते तुमचं उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 2, 850 तुमचे काय येणार आहे? मुद्दल येणार आहे. जर हे समजलं असेल तर आपण पुढचं गणित बघूया. बघा मित्रांनो, सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100 या सूत्रामध्ये तुम्हाला फक्त या गोष्टी घालायच्या आहेत की 12% व्याज आहे, 4 वर्ष कालावधी आहे, 408 रुपये व्याज आहे. व्याजाच्या ठिकाणी व्याज ठेवलं, दराच्या ठिकाणी दर ठेवला, कालावधीच्या ठिकाणी कालावधी ठेवला आणि हे सोडवल्यानंतर या ठिकाणी 850 आपलं उत्तर आलेलं आहे. मुद्दल आपल्याला सापडलेली आहे. जर हे समजलं असेल तर आता आपण पुढचं बघा मित्रांनो, पुढचं गणित आहे 7,03,42,000 ही संख्या कशी लिहाल, आणि खाली या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. तर मित्रांनो, मी तुम्हाला पहिल्यांदा याचं उत्तर सांगतो आणि नंतर मग तुम्ही या गोष्टी चेक करून बघायच्या आहेत. तर बघा 7 कोटी त्यानंतर 3,00,000 आणि 42, किंवा असं घ्या 7 कोटी 42, हे थोडंसं आपण पुसून टाकूया. मग बघा एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लाख, दशलाख आणि या ठिकाणी कोटी, म्हणजे बघा 7,03,42,000 ही झालेली आहे तुमची संख्या. पर्याय क्रमांक 3 जे आहे तुमचं उत्तर आहे. आता बाकीचे यामध्ये हे सगळे अंक घालून बघा, तुम्हाला ते उत्तर चुकीचं येणार आहे. जर हे समजलं असेल तर आपण पुढच्या मित्रांनो पुढचं गणित आपण बघूया. एका चौरसाचा कर्ण 8 सेमी आहे, तर चौरसाचे क्षेत्रफळ काढा. आता मित्रांनो, मागच्या स्पष्टीकरणामध्ये आपण बघितलेलं आहे की चौरसाचा कर्ण बरोबर काय असतं? बाजू वर्गमुळामध्ये 2. या ठिकाणी तुम्हाला चौरसाचा कर्ण दिलेला आहे, तो किती दिलेला आहे? 8 बरोबर. या ठिकाणी काय येणार? बाजू वर्गमुळामध्ये 2. आता आपल्याला बाजू जर पाहिजे असेल, चौरसाचा कर्ण दिलेला आहे, बाजू आपल्याला काढायची आहे, म्हणजे गुणाकारामध्ये जे वर्गमुळात 2 आहे ते या ठिकाणी भागाकारामध्ये वर्गमुळात 2 येणार आहे, म्हणजे 8 वर्गमुळात 2 बरोबर या ठिकाणी बाजू येणार आहे. 8 भागिले वर्गमुळात 2 बरोबर बाजू येणार आहे. आपल्याला बाजू मिळालेली आहे. मग जर बाजू मिळालेली असेल, चौरसाची बाजू जर 8 छेद वर्गमुळात 2 असेल, तर आता आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ काय आहे? बाजूचा वर्ग, बाजूचा वर्ग, बाजूचा वर्ग म्हणजे काय येणार बघा? 8 छेद वर्गमुळात 2चा वर्ग. मग 8चा वर्ग किती येणार? 8 64 भागिले वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 बरोबर 2. मग बे की बे आणि 32 दुनी 64, म्हणजे 32 चौसेमी हे या ठिकाणी तुमचं उत्तर येणार आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे गणित सोडवायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, हिंगोली जिल्ह्याची जी काही गणित आहेत ती गणित आपण बघितलेली आहेत. अशा पद्धतीचीच गणित तुम्हाला येतील, जास्त घाबरून जाण्याची गरज नाही. परंतु 2017चा पेपर आहे, आज 2026 आहे, जवळजवळ 9 वर्ष झालेली आहेत, त्यामुळे स्पर्धा वाढलेल्या आहेत. त्या दृष्टीने तुम्हाला
तयार असणं आवश्यक आहे. गणितं अवघड येणार नाहीत. 1-2 गणितं जर अवघड आली तर येतील, परंतु अशा पद्धतीनेच तुम्हाला पेपर असणार आहे. त्यामुळं जे आपण प्लेलिस्ट दिलेली आहे, 16 व्हिडिओ दिलेले आहेत, ते चांगल्या पद्धतीनं करा. YouTubeची जी आपली प्लेलिस्ट आहे, ती चांगल्या पद्धतीनं ज्यांनी केलेली असेल, त्यांना चांगल्या पद्धतीचे मार्क्स या ठिकाणी येतील. तर याच्यानंतर मित्रांनो, आज 4-5 वाजल्यापासून कोणतंही वाचन तुम्ही करू नका. हा आपला व्हिडिओ बघा. नंतर अजून आपण जीकेचं काही उत्तर जर आपल्याला वेळ मिळाला तर बघू, ते करा. अन्यथा तुम्ही 4 पासून पुढे अजिबात कोणतंही वाचन करायचं नाही. निवांतपणे राहायचं आहे. जर व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.